आणि विदर्भातली एक महत्त्वाची जागा रामटेकची। रामटेकच्या पराभवाचं चिंतन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत, परंतु रामटेकच्या पराभवाचे विलन भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमानेंनी केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। तुमाने साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही सलग 2 टर्म इथे येत आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्ही एक अखासदार म्हणजे खासदारकी नसताना तुम्ही इथे आलेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? नाही, याचं दुःख होत आहे मला की मी आता आम्ही सर्व खासदार मुंबईवरनं आलोत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब पण रात्रीला येणार आहेत, त्यांच्याच आदेशाने आम्ही इथे आलेलो आहे। परंतु इथे आल्यानंतर दुःख जरूर मनामध्ये झालं की मी 2 टर्म रामटेकचं प्रतिनिधित्व केलं आणि अगदी लाखापेक्षा जास्त मतांनी दोन्ही वेळेला मी निवडून आलो। आता या आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे यांनी कोणता सर्वे केला मला माहिती नाही। प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंसाठी रामटेक सोबतच भाजपचा हा परफॉर्मन्स एकदम कसा वाटतो तुम्हाला? नाही, यांच्या नेतृत्वात बावनकुळेच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका झाल्या आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे त्या पराभवाची। आता ते त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यात मी जास्त बोलू इच्छित नाही। मी माझ्या मतासाठी तर विलन रामटेकसाठी विलन तर मग बावनकुळेच म्हणा, तेच बावनकुळेच आहे। त्यांनी ज्या आग्रह खातर ज्या म्हणजे हट्टाहासानी ही जागा मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही जेव्हा बसलो त्यांनी जो हट्टाहास पकडला की नाही यांना द्यायचीच नाही, असंच नाही। म्हणजे हे विलन कशासाठी झाले यांनाच माहिती काय कारण होतं। कारण तर त्यांनी मला सांगितलं नाही, परंतु म्हणाले नाही मुख्यमंत्री साहेबांना रोज दबाव आणायचे, इकडनं तिकडनं वरून मुंबई दिल्लीवरनं अमित शहा साहेबांकडनं वगैरे वगैरे आणि कसं माझी तिकीट कापली तर त्या उमेदवाराला ज्याला दिली काँग्रेसच्या माणसाला त्याला निवडून तरी आणायला पाहिजे होतं। त्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती। मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आदरणीय अमितजी शाह साहेबांना सांगितलं होतं की हम 42 की जिम्मेदारी लेते हैं, अगर तुम्हाला जी को तिकीट देते होंगे तो 41 की लेते हैं, असे ते बोलले। असं मला आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला माहिती दिली की त्यांनी अमित शहा साहेबाला असं सांगितलं। कसे झाले तुम्ही आता आता बेचाळीचं नक्की विचारणार मी, आदरणीय अमित शहा साहेबांना भेटणार आहोत। मी वेळ मागितलेली आहे त्यांना, तक्रार करणार आता। तक्रार म्हणून नाही आहे की त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये माझी तिकीट का कापली आणि आम्ही ज्या वेळेला 12 खासदाराचं नेतृत्व मी केलं होतं, 12 खासदाराला मी मोबिलाइज करून त्यांना एकत्रित केलं होतं, तेव्हा अमित शहा साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिला, शब्द दिला होता कि तुम्हारे सभी 12 लोगों को टिकट देने की और जिता के लाने की जिम्मेदारी मेरी रहेगी। तुम्ही साहेबांना विचार माझी चुकी काय झाली होती, माझी चुकी मला सांगावी फक्त, मला बाकी काहीच म्हणायचं। कारण आमच्या सर्वेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या सर्वेमध्ये मला 76% लोकांनी पसंती दिलेली होती। 2दा केला होता सर, 2दा केलेला होता आणि बर्वे आता त्या पारवेला उमेदवारी दिली त्याला 1.76% लोकांनी पसंती दिलेली होती। आता तुम्ही म्हणताय मी तक्रार नाही करणार, तुम्ही म्हणताय की मी माझी बाजू मांडणार, तुमचं करिअरच ज्यांनी संपवलं त्याची तक्रार का नाही करणार तुम्ही? नाही, ही एक प्रकारची ती तक्रारच असणार आहे। मी सांगणार त्यांना, ते माझ्यापासून ते ऐकून घेणार, एक प्रकारे तक्रारच आहे। बा मला माझं कॅरियर त्यांनी उद्ध्वस्त केलं राजनीतिक दृष्ट्या। बावनकुळेंना आता प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार राहतो का? तसा तर नाही राहत, कारण त्यांनीच म्हटलं होतं ज्याचा परफॉर्मन्स खराब असेल, ज्याच्या विधानसभेत किंवा नगर परिषदेत किंवा जिल्हा परिषदेत, त्याला मी पदावरून हटवील। आता त्यांनी स्वतःचा विचार करावा। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर विद्यमान खासदारांचं तिकीट कापून काँग्रेसच्या राजू पारवेंना भाजपत आणलं गेलं, रामटेकची उमेदवारी दिली। या विजयाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेली होती, पण ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही। त्यामुळे रामटेकच्या पराभवाचे विलन हे चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं माजी खासदार कृपाल तुमानेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।